नमस्कार, मी परमदास जाधव. आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने अर्धा महाराष्ट्र हा व्यापलेला आहे आणि म्हणून शेतमालाचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे. कारण राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे. तर साताऱ्यासह ग्रामीण भागात वाई, जावळी, खंडाळा तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यामुळे सातारा शहरातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला होता. आंबे आहेत त्या मोहराबरोबरच गव्हाच्या, ज्वारीच्या पिकाचे नुकसान सुद्धा झालेले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची सुरुवात झालेली आहे. पैठण तालुक्यातील देवगाव भागात गारांसह पाऊस पडला आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर बीडमध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू असल्याने उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालेला आहे. परंतु भाजीपाला वगैरे यांचं सुद्धा नुकसान झालेले आहे. बुलढाण्यामध्ये सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. या वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेती पिकाचे मोठेसे नुकसान झालेले आहे आणि नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. तर मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. तर कांदा, डाळिंब आणि मका आणि इतर द्राक्ष वगैरे आंबे याची भरपूर अशी नुकसान झालेले आहे. तर अजून 2-3 दिवस ही पावसाची शक्यता आहे. तर ह्या होत्या पावसाची अपडेट. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.